श्री गणेशाय नमः. श्री गुरुभ्यो नमः. जय 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 जगदुद्धारा, अवतार दीक्षा ज्ञानेश्वरा, अघटित माया अवतारधरा, भिंतीवाहना गुरुराया. रेड्यामुखी वेदोच्चार, करुणी तोषविले सकळ विप्र, फोडोनी भगवद्गीता भांडार, सकळ जना वाढिले. ऐसा तू कवी महाराज, तरी मम कामनेचे धरुणी चोज. ग्रंथार्थी विपुल सुरस, वैखरी ते वदविका. मागिले अध्यायी कथा सुरस, दिदली भाकमच्छिंद्रास. वरदेवनी वातचक्रास, गमन करिता पै झाला. आणि श्रीरामाची झाली भेटी, तेनेही वरो पुनी शेवटी. पाशुपतरायाची रामाचे पोटी, कामना संतुष्ट केली मच्छिंद्र. असो आता येथून मच्छिंद्रनाथ, सप्तमोक्षपुऱ्या पाहुनी त्वरित. अयोध्या मथुरावंतिका यथार्थ, काशी काश्मीरी पाहिली. मिथिला प्रयाग गया सुरस, तेथे नमुनी विष्णुपदास. अन्य तीर्थे करुणी बंगाल देश, चंद्रगिरी सतो पातला. गावात करिता भिक्षाटन, तो सर्वोपकारी दयाळू ब्राह्मण. तयाचे दृष्टी पडता सदन, झाले स्मरण भस्माचे. मनात म्हणे याच सदनी, पुत्र मंत्र संजीवनी. वरद भस्मी सिद्ध करुणी, दिधली होती निश्चये. तरी ते साध्वी विप्रजाया, सरस्वती नामे होती जया. सर्वोपकारी दयाळ द्विजभार्या, सुकृत होते तियेचे. तरी 12 वर्षे लोटल्यास पाठी, पुन्हा मी येईन शेवटी. ऐसे वदोनी भस्म चिमुटी, सरस्वती ते दिधली असे. तरी त्या मायेचा शोध करून, पाहू तियेचा वरद नंदन. ऐसे हृदयी मच्छिंद्र आणून, सदना माझी प्रवेशला. उभा राहुनी विप्रांगणी, हे सरस्वती ऐसी पुकारी वाणी. तवती ऐकूनी शुभाननी, बाहेर आली अतिस्त्वरे. येता देखिला योगद्रुम, मग भिक्षा घेऊनी उत्तमोत्तम. म्हणे महाराजा भिक्षान्न, झोळी माझी स्वीकारी. मच्छिंद्र म्हणे वो शोभाननी, तव नाम काय ते ऐकू दे कानी. येरी म्हणे सरस्वती अभिधानी, लोकोपचारे मज असे. उपरी मच्छिंद्र बोले तिते, नाम काय तव भ्रतारा ते. येरी म्हणे सर्व त्याते, दयाळपती म्हणताती. नाथ म्हणे तुम्ही कवण जाती, गौड विप्र म्हणे ती तई सरस्वती. ऐसे ऐकून खून चित्ती, मिळाली तेव्हा नाथाच्या. मच्छिंद्र म्हणे माये ऐक, दावी कोठे तव बाळक. येरी म्हणे जी पुत्रमुख, पाहिले नाही अद्यापी. मच्छिंद्र म्हणे बोलसी का खोटे, म्या वरद भस्माची दिधली चिमुट. भस्मनु हे ते संजीवनी पीठ, पुत्र रूपीचे दर्शवी. दाखवी परी तो पुत्र कैसा, अजरामर मागे सोडिला कैसा. तेज पुंज अन्योन अनिल महेशा, ऐसा पुत्र असेल की. असो भस्म चिमुटी ऐकता वाणी, खूणयुक्त झाली नितंबिनी. परी भस्म चिमुटी ते उकिरडा भुवनी, सांडिले अन्याय वाढला. तेने करुणी जाहली भयग्रस्त, हृदय संचरला कंपवात. चित्ती म्हणे आता हा नाथ, शिक्षा करील मज लागे. नेणो शापे करील भस्म, की तोडील स्वशक्तीने माझा काम. की तरुरूप हो ऐसा शाप देऊन, सांडून जाईल अवनीते. आधी मी अल्पबुद्धीपासून, घेतल्या आहेत नितंबिनी वाणी. की कान फाट्याची विपरीत करणी, अविद्यार्णवी असती ते. नाटक चेटक कुडे अपार कपट, जाणती दुर्गुण परम पापिष्ट. जाया पाहून उत्तम बरवट, स्तुती करीती थियेची. दीनमान पर्यंत कुत्री, उत्तम जया करीती रात्री.
मग शयनी घेऊनी शेज पात्री भोग भोगती दुरात्मे. ऐसे पूर्वी मज श्रुत सखिया मुखी श्रवण केले होते. तरी तोची बोल समस्त सत्य होऊ पाहतसे. तरी आता कपाळ फुटके होणार ते होऊ शके. कान फाट्या करून चेटके दशा घडील की माझी. तरी याते कवण उपाय काही सुचेना करू काय. हा ओळख धरुनी समय साधुनी आला परतोनी. ऐसे रीती मनी अल्पत तरी गात्रे थरथरा कापत. अत्यंत भयाचे भरुनी भरते. शुद्धी पात्रा सोडिले तिने यावरी नाथ म्हणे ओ जननी. पाहसी काय तू पिशाचपणी. पुत्र कोठे तो दावी नैने उशीर न लावी ओ माते. ऐसिया बोलाची होता दाटी मग विचारे हृदयी गोरटी. की यासी वदावी खरी गोष्टी वृत्तांत जितुका झाला तो. खरेपणी आहे वर्म मिथ्यावादी होय न शर्म. दैवे अन्याय साफी होऊन मुक्त होतसे तो प्राणी. तस्मात जी खरी सत्यनीती त्यात साहते बहु असती. पाचान्मुखी वदुनी श्रीपती मुक्त करी अन्यायी. तस्मात राहो अथवा जाओ प्राण पुढे येवो कैसे घडून. परी सत्यवाचे खरे भाषण वृत्तांत झाला तैसा वधू. मग चरणी ठेवूनी भाळ उभय जोडून कर कमळ. म्लान मुख दीन विकळ वृत्तांत सकळ निरोपी. म्हणे महाराजा क्षमाशिला आपण जो का प्रसाद दिला. परी अन्याय मज पासून निघाला भस्मगारी सांडिले. सांडिले म्हणाल काय म्हणून तरी विश्वासे व्यापिले नव्हते मन. भस्माने पुत्र होईल कोठून ऐसे म्हणून सांडिले. शेजारी असती बोलती जन दारा म्हणती प्रज्ञावान. खरे नाही निरूपण केले विचित्र तुझ लागी. तेने संशयानुनी मनी नेणो कैसी घडेल करणी. जठरी पेटला कोप भन्नी तरी आपणची भोगावा. अपत्याकरिता परम अहित परगृही मिळवावे का यथार्थ. म्हणून गौप्य धरिले चित्तात समस्ती बदलीसे. जन्मात आल्या परोपकार करावा हे शास्त्र निर्धार. न घडेल तरी उपकार अनुपकार करू नये. उत्तम वृक्षाची करावी लावणी न घडे तरी न टाकावा खंडुनी. धर्म करावा न मेदिनी वारू नये कवणाते. आपण स्वतः तीर्थासी जावे न घडे तरी परान वारावे. विवाह कार्य कदा न मोडावे आपुली बुद्धी वेचुनिया. गौतमी करू जाता चोरी तेथे वेचू नये वैखरी. तस्करा ते मारिता अधिकारी आडत्या ते जाऊ नये. सुतापाशी पित्याचे अवगुण सांगून न करावे मन क्षीण. सुने पासी सासू हीन म्हणू नये कदापि. कुपतडाग मळे बागायत करता वारू नये कवणाते. कोणी कीर्तनासी असतील जात आड येऊ नये त्यासी. आपुली वैखरी वेचल्यात होऊ पाहे पराचे अनहित. तरी ते विचारुनी स्वचित्तात मौने काही न बोलावे. ऐसे जाणूनी सरस्वती सत्य बोलली ती युवती. की महाराज विश्वास चित्ती ठसला नव्हता त्यावेळे. ऐशी या युक्ती प्रयुक्ती करून भावा भावी दृष्टी वेचून. जेणे जनाचे होय कल्याण तोची अर्थ करावा. म्हणून भस्माचे सांडवण मज दयाळा घडले पूर्ण. काय करू दैवहीन शेव उपाय तो अपाय झालासे. के वाटे चालता चाली धनाची ग्रंथिका पुढे आली.
परी दैवहीना बुद्धी संचरली अंधभावे ते समयी की कल्पतरूच्या वृक्षाखाली कल्पिली कल्पना फळाली की पिशाचवत बुद्धी संचरली दैवहीना शेवटी तन्याये माते झाले आता क्षमा करावी माऊले अज्ञानपणे उडविले हित माझे महाराजा परीही ऐकता वाणी मच्छिंद्र खिन्न झाला मनी म्हणे स्त्रिया जाती निपापरूपिणी अविश्वासाचे भांडार हे हिताहित कदा न जाणती मौज भलतेसे पद ठेविती आपण बुडूनी दुसऱ्यास बुडविती 42 प्रोधांसी स्त्रियांसंगे लाभ किंचित काही दिसेना सकळ अनहित उगाची राबे भडाईत वृषभ जेवी बनीचा उदयापासून सायंकाळ कष्ट अमित होती तुंबळ एक क्षण ही चित्त शीतळ विश्रांती ते मिळेना या विषय सुखाची परी मानावी जरी हृदयांतरी तेथे होय स्वशक्ती बोहरी निर्बळपणी मिळवावे ऐसी जीवासी अवस्था होय मेलिया नरका माझी जाय केल्या कर्माचे रूप फेडाया आचरण काही नसेची शिष्य पाप गुरुनाथा स्त्री पाप भोगणे भरता तस्मात जिकडे तिकडे पाहता अनर्थाचे मुळती तस्मात स्त्रियांचे बुद्धी लागे जन तो प्राणी गा प्रज्ञाहीन महामूर्ख अतिमलीन दुष्कर्माचा भांडारी तन्याये मी मूर्ख झालो या बाईच्या बोली लागलो वरद मंत्र भस्म ओपिलो सूर्यवीर्या आणुनी या उपरी आणि कबर मंत्र संजीवनी आहे अमर सूर्यवीर्ये देहवर रचिला असेल कुठेही तरी आता ठाय सांडिला शोध करून पाहू वहिला ऐसा मी विचार केला सरस्वती ते बोलत असे म्हणे माय ओ ऐक वचन घडले घडो दैव योगाने तरी सांडिले भस्मते ठिकाण मम दृष्टीशी दावी का तुझवरी क्षोभ करावा काही तरी पदरी काही पडत नाही तरी सांडिला ठाव माझे आई निज दृष्टी दावी का ऐसे बोलता नाथवाणी भय फिटले मुली हुनी प्रांजळ चित्ते शुभाननी मुखचंद्रा उचंबळी म्हणे महाराजा योगद्रुमा सांडिला ठाव दावित्ये तुम्हा पुढे चाले उगमा नाथ जात से सवे सवे तव तो किरडा खेळ उद्दाम गोवर पडिला पर्वता समान तेथे जाऊनी सुमधूम नाथांपती सांगत असे हे महाराजा तपो जेठी येथे सांडली भस्मची मुठी ऐसे ऐकून नाथ होती हाक मारी बालका ते हे हरिनारायण प्रतापवंता मित्रवीर्या सूर्यसुता जरी असशील या गोबरात निघतुरीत या समयी या गोबरगिरीत नरदेह जन्म मिरवला जे तू ते उत्तम तरी गोर कायसे तू ते नाम सुढाळ्यापणी मज असते वाटे 12 वर्षेपर्यंत बैसलासी गोवर रक्षणार्थ म्हणून गोवर रक्षक नाम तू ते पाचारितो स्वच्छंदे तरी आता लावी उशीर गोरक्षनाथा निघे बाहेर ऐसे वदता नाथ मच्छिंद्र बाळ शब्द उदिला म्हणे महाराजा गुरुवर्या गोरक्ष असे मी आठाया परी गोवर जनगाने गुंफून काया भाळमोळी विराजला तेने करोनी शरीर वेष्टन आले आहे दडपण तरी गौरी ते विचारून बाहेर काढी महाराजा ऐसे कुणी बोले उत्तर लवकरी आणून लोहपत्र बही विदारून नगौर बाळतनु काढिले परीती तनुलता बालार्क किरणी दिसे समता की घनमांदुसी विद्युल्लता
चमकदागवी आगळी की पूर्णचंद्र प्रकाश पौर्णिमेचा दिशा उजळे समयी निशेच्या देवी तनुगर्भ मदनाचा जगा माझी मिरवला की दुसरा ईश तो चक्रधर तेजोनी आता मूर्तिसार वीट मानोनी क्षीरसागर म्हणून येथे आला असे कुंकुमाकार पदपंकज सकळ आंघोळ्या तेजपुंज चंद्राकार समविराजे नखे अग्र आंघोळी घोटी वन सुनीळ अपूर्व देखा की इंद्रनिळाची झळके बिका मनगटावरी अलौलिका सकळ पोटरी विराजे गुडघ्यावरी जानुस्थळ जैसे स्तंभ कर्दळीचे उभं सरळ त्यावरी कठी तटाती निर्मळ हरी माझा समस जाणावी कटीवरती नाभी धाम त्यावर ते हृदयाती सुगम सुगम परिविद्या धाम ऐसे परी वाटतसे सरळ बाहू स्कंदी शोभत परियजानु बाहू दिसो येत तया माझी जग समस्त उभ्या कर्दळी मिरविती त्यातेही अंगुळ्या सरळ प्रकाम तयांप्रती नख उग्रतम चंद्राकृती तेज उत्तम कोर जैसी अद्वितीयची असो स्कंधा माझी ग्रीव्हा सकळ घोटिता बीकदावी सकळ तयावरी हनुवटी निर्मळ अधरोपरी शोभतसे अधर दंत जिवे सहित आनन केवळ चंद्रमूर्तिवंत परी आननो हे धाम निश्चित वेदधनाचे विराजे सरळ नासिका शुक्र ग्रस्त उभय चक्षु विशाळवंत चक्षु नव्हेत ते शशी आदित्य नंदावया पातले भाळ विशाळ कबरी भाळ कुरळवरती पिंगटाकार ऐसा महाराज सर्वेश्वर उदया आला वाटते 12 वर्षे अलोलिक सर्वगुणी पाहता बालक सरस्वतीने भाळी देख तर्जनी ते लाविले मनात म्हणे ती गोरटी आहा जनी मीच करंटी ऐसा पुत्र माझी पोटी येता देवे उच्छेदिला चित्ती उठोनी पर्वतमळ नेत्री दाटले अपारज मोहे करपे हृदय कमळ रुदन संवादानुवादी ते पाहुनी मच्छिंद्रनाथ म्हणे खेद कावो करिसी व्यर्थ तुझा नव्हता तो सूत प्राप्त कैसा होईल पहा पहा अन्न योगे श्वानपराचा भक्षितो भाग तरी उलटोनी रसना मार्ग श्वान देवे विराजे तन्याये मूर्तिवंत विभाग से हाय सासूत आता शोक अन्य व्यर्थ नव शाप विभाग मिरविसी तरी जातू येथूनी नाहक खेशील शापवाणी माझा कोप प्रत्यक्ष अग्नी ब्रह्मादिका साहेना ऐशी बोलिला क्रूर वार्ता सरस्वती पावली भयचित्ता मागे पाऊल ठेवणी तत्वता निज सदना पातळी एरीकडे गोरक्षनाथे येऊनी वंदिले गुरुपदाते मच्छिंद्रनाथ तो प्रसन्न चित्ते अनुग्रह ओपितसे ओमिती एकाक्षर अक्षर संबोधित समग्र नारायणी नामोच्चार मंत्रविधीने निरोपिला वरद हस्त ठेवून मौळी सकळ निवटिली अज्ञान काजळी वरद विभूती चरचूनी भाळी मुख पुरवाळी प्रेमाने मग हस्त धरोनी तत्वता म्हणे तान्हुल्या उठ आता महीचे गोचर करून तीर्था हरिपरायणा सकामाते अवश्य म्हणून गोरक्षनाथ सलीन चरणी माथा ठेवीत श्रीमच्छिंद्राचा धरुणी हात गमन करता पै झाला चंद्रागिरी स्थान सोडून कैसी
करीती जगन्नाथी गमन, तो मार्गी जाता एक ग्राम, कनकगिरी लागला. मच्छिंद्र पाहता ग्राम सुरस, बोलत झाला गोरक्षास. बारे प्रारंभ क्षुदेश, जठरा माझी दाटला. कक्षे माझी घालुनी झोळी, बारे संचरोनी वस्ती मिळी. भिक्षा मागुनी ये वेळी, क्षुधा माझी हरिकी. अवश्य म्हणून गोरक्षनाथ, सत्वर झोळी कक्षे घेत. संचरोनी कनक ग्रामात, भिक्षा मागे घरोघरी. भिक्षा मागता ती उद्देशी, तव तो गेलाय का विप्रगृहासी. तेथे पाहता ते दिवशी, पितृश्राद्ध मिरविलय. विप्र करुनिया भोजन, उपरी मागत्यासी देतसे अन्न. ते संधीसी गोरक्ष जाऊन, अलक्ष आदेश जल्पतसे. तव त्या घरची नितंबिनी, महाप्राज्ञिक सुस्वरूपिणी. क्षमा शांतीची लावण्य खाणी, सर्वगुणी संपन्न. तिने पाहता गोरक्षनाथ, भाविती झाली चित्तात. म्हणे धन्य हे बाळ अतीत, चांगुलपणी मिरवतसे. प्रत्यक्ष माते भासे कैसा, की बालार्क तनूचा तिला ठसा. की हरुणी चपळेसे मांदुसा, मही लागे उतरला. परी हा तापसी योगी वशिष्ठ, माते भासतो योग हा श्रेष्ठ. पूर्वीचा कोणी योग भ्रष्ट, जगा माझी मिरवितसे. ऐसे जाणो नीलवड सवडी, पात्री पदार्थ स्वकरे वाढी. अन्न सामुग्री अति तातडी, घेऊन खाली भिक्षेशी. खाजा करंजा पदार्थ घीवर, पोळी भात शिरा कचोर. मालपुव्यादी सुकुमाकार, परम मृदू भक्षतो. चोटी मुगळ बुंदी विशेष, पूर्ण पोळी या विस्तीर्ण पात्रास. धाऱ्या पुरा पंच मधुरस, श्रद्धा पूर्ण ठेविल्या. वड्या पातवड्या शाखा बहुत, सौम्य मुठ्ठकाचे द्रोण भरित. कोशिंबिरी आंबे रायते, बहु भात चटणिया. काही कढी सांबारे वडे त्यात, सार आमटी चणचणीत. नाना द्रोण भरुनी घृत, मेत कुटादी वाढिले. मध्यभागी ठेवून भात, त्यावरी वर्ण कनक वर्णात. तळी वडे पोखरात, घालून या वाढिले. ऐशी या परी षडरसान्न, घवघवीत पात्र वाढून. श्री गोरक्षा पुढे ठेवून, नमस्कारे प्रीतीने. गोरक्ष पाहता पात्र सुरस, मनी वाटला परमहर्ष. चित्ते म्हणे त्या नितंबिनीस, धन्य धन्य माऊले. आहा मी कोठील कोण, नोहे इष्ट सोयरे जन. आम्हासाठी सिद्ध करून, पान वाढून आणले. पात्र पहा घवघवीत, हे पात्र नोहे यथार्थ. शिवलिंगी क्षोभला भात, पात्र साळुंका मिरवली. की प्रीती पाहता तो भात, सकळ अन्नाचा प्रभू शोभत. पात्र बहिणी व्याकुळे पहूत, नाना पदार्थ मिरवले. तरी शाक नोहे पृतना मिळ, खाजे मंत्री दिसे सबळ. मौळी छत्रती जाळ, वरान्नत हे मिरवले. ऐसा भास भासुनी हृदयी, पात्र कक्षे झोळीत ठेवी. झोळी वचने तोषवणी, कै जाता झाला महाराज. चित्ती म्हणे उदरापुरते, प्राप्त अन्न झाले माते. आता वेचून स्वकष्टाते, केवी हिंडावे घरोघरी. ऐसा विचार करुनी चित्ती, येऊनी वंदिले श्री गुरुमूर्ती. भिक्षा होई कक्षेतुनी निगुती, काढुनी ठेवी पुढारा. तवती प्रत्यक्ष तपोमोळी, विकासुनी पाहे झोळी. तव ते अन्न सुंदर परिमळी, निजदृष्टी देखिले. मग ते घेऊन आपुले पासी, भोजन करी योगींद्र तापसी. अन्न स्वादिष्ट रसनिसी, लागता भक्षी आवडीनी. मुखा माझी कवळ करिता, रसनान लावी दंता. म्हणे हे तरकी होतीला आता, लवड सवडी लोटीतसे. जठर भांडारे भरुनी भरते, आणि काही इच्छे नाही पुरते. परी सर्व पदार्थ कामनायुक्त, वडा प्रिय विरवला.
परी पदार्थ अपूर्वपणी कामना येथे राहिली मनी केवडा आणि कासता भोजनी चांगुलपणा मिरवितो ऐशी चित्ती कल्पना आणून पाता झाला गोरक्षवदन तो सच्चिच्छ ओळखून बोलता झाला गुरुसी म्हणे महाराजा तपोधना कवन कामना आली मना तो अर्थ उघड दावू वचना आम्हा कार्या निरोपावे येरू म्हणे गोरक्षनंदना कामना बेधली माझी आमना आणि कवडा असता भोजना तृप्त चित्ती मिरवतो ऐसे ऐकुनी गुरुचे चोज म्हणे गुरु राजा महाराज आताची वडा आडूनी सहज तुम्हा प्रती देईन मी ऐसे म्हणून तात्कालिक उठता झाला तपोनायक विप्रगृही येऊनी देख मारी हाक गोरक्षतो म्हणे माय ओ माया आता आणि कवडा देत तुता मम गुरुची कामना असे चित्ता तृप्ती असता ते पाविना तव ते बोले नितंबिनी आलासी गुरुचे निमित्त करोनी परे सकाम सविता स्वेच्छापणी हृदय पात्री हे लावे माते दाऊनी गुरुभक्ती कामने करू पाहसी तृप्ती तस्मात सकळ अर्थ कळू आला चित्ती मज लागी जाणपा येरू म्हणे जननी ऐसे कामनी वेधले माही मानस गुरु इच्छा काम उद्देश पाहू आलो तव ठाया तव ती बोले विप्रनंदिनी गुरुवर्य कामनामनी वेधली म्हणतोसी तरी प्राज्ञी वचन माझे ऐकावे अगा मम भक्तीचे प्रसंगे करून तू ते दिधले पहा वाढून पुन्हा आलासी मागून तरी ते नाही फुकाचे येरू म्हणे तरी त्यास काय लागते सांगा म्हास तेची देवनी तूत खास वडे जाण इच्छितो ये रे म्हणे गुरुभक्ती माते दाओ पावलासी शक्ती तरी वडे अन्नावरते पाहिजे ती डोळा काढून देई का येरू म्हणे काय कठीण चक्षु कामनी वेधले मन तरी चक्षु आता देईन जाण उशीर नसे या कार्या ऐसे बोलून केले कौतुका तात्काळ अंगुली अनामिका चक्षुद्वारी घालून देखा बाहेर काढिले बुबुळाते बुबुळ गोल वाम करतठी ठेविता लोटला रुधिर पाठी जैसा नगी झरा लोटी अकस्मात उद्भवलासे की मांदार नदी स्वर्गी हुनी उतरे मणिकर्णिकेचे जीवनी तन्याये चक्षुद्वारा हुनी लोट लोटला रुधिराचा म्हणावी ती रुधिर नो हे शक्ती दाखवू पातळी गुरुभक्ती विप्रकामना पात्र भरुनी जीवन भागीरथी दाविली काते जाया हेलन भाव ती सागराची मिळवली ठेव तदर्थ जीवन भागीरथी राव गोरक्षणगीची आणली असे ऐसे तेने रुधिरा लोट लोटला महिवरा ते पाहून चिंता तुरा प्रेमे जाया मिरवली रुधिर वाहता भडभडाट मही लोटला रक्तपाट खंडनानो हे परमाचाट भूषण मिरवी लोकाते तरी तो पाहता रुधिरपाट नो हे धरा देवीचा शुद्ध मळवट भाळी चर्चुनी कुंकुमपाट भूषण मिरवी लोकाते ऐशी ती विप्रदारा पाहून लज्जित झाली अरिष्टपण परमचित्ती खोच मानून सदना माझी परतली चित्ती म्हणे हा आहा हा कैसे बोलता झाले विपर्यासे धन्य हा एक शिष्य असे जगा माझी मिरवला आहा कैसे केले धैर्यपण बोलताची काढिला जेणे नयन परीती व्यापूनी भय संपन्न म्लान वदन मिरवली मग वडे घेऊनी 7-5 देऊ पातली लगबगे साच पुढे ठेवूनी वदे वाचे ऐक्यार्थे करी भावार्थ उपरी जोडोनी उभय पाणी विनंती करी म्लान वदनी म्हणे महाराजा सहज बाणी शब्द माझा उदिला परी उदय होता न लाविता वेळ
तुम्ही बाहेर काढिले बुबुळ परिमम अन्यायी शब्द केवळ क्षमा पात्री मिरवणे तुम्ही कृपाळू संपूर्ण बैसता अंगी क्लेश धरून परी तुके दुःख पराकारण देऊ ऐसे वाटेना की कमळ करी अस्तसमयी घ्यावया विद्रा इच्छा घेत हृदयी परी ते दुःख प्रवाही कदा काळी मिरवेना शेवटी आपण पावोनी मरण परा ते कैके सुख ओपून राहे तन्याये करून तुम्ही संत आहाती उपरी बोले गोरक्षनाथ तू किमर्थ झालीस भयभीत वडे अन्न तत्प्राप्त्यर्थ चक्षु दिधला म्या आपुला तरी तू भयभीत न होई सकळ स्वकरी माझे विराजे बुबुळ येरी म्हणे तपस्वी स्नेहाळ कृपा करी मजबरी नितुके देऊनी माते दान बुबुळा सहित निजे अन्न आपुले कार्य संपादून क्षमा बाढवी आमुते ऐसे ऐकूनी गोरक्षनाथ म्हणे तू न होई भयभीत बुबुळासह वडे अन्ना ते घेऊनिया चाललो चक्षुषी अडवोनी पदर जाऊनी उभा राहिला गुरु समोर वाचे बोले नम्रोत्तर इच्छा पूर्ण कराजी परी तो कनवाळू मच्छिंद्रनाथ सशिच्छासे मुख पाहत तव वसन पदर चक्षु वरते घेऊनिया मिरवला ते पाहूनी चक्षु वसन म्हणे चक्षु झाकिला केवी वसने येरू म्हणे उगेच करून चक्षु वसने धरियेला मनात कल्पी गोरक्षनाथ जरी मी आते करे श्रुत तरी धिक्कारुनी वडे अन्ना सहित दुःख प्रवाही मिरवेल जैसा श्रावणाचा अंतकाळ ऐकता न सेविती वृद्ध तेथे केवळ कन्याये येथे केवळ दुःख सरिता लोटेल म्हणून पुसता गुरूंनी वचन बोले श्री गुरु ते गौप्य धरून सहज स्थिती चक्षु वसन धरिले असे महाराजा येरू म्हणे बा मुख कमळा प्रत्यक्ष पाहू दे माझी या डोळा येरू म्हणे गुरु स्नेहाळा भोजन झालिया दाखवीन मी तो असता सहज स्थिती ती परी उगलाच नयन केऊत गती ठणका उठला चक्षु प्रती आला की काय कळेना तरी ते दावणे चक्षुद्वार परम दिसेल अपवित्र किवस बाधील भोजनोत्तर चक्षु पहावा महाराजा गेरू म्हणे बाण घडे ऐसे आधी पाहुनी तव मुखास नंतर सारू भोजनास दुःख तुझे हरोनिया जरी तू करीसी अनमान तरी प्रत्यक्ष गोमांस समान मानीन हे अन्न निश्चय जाण चक्षु आधी दाविका ऐसे ऐकता निर्माण वचन गोरक्ष बोले श्री गुरु कारण की मागू गेलो वडे अन्न कथा झाली ती ऐका जया घरी वडे अन्न तेथील सद्भक्तीन आहे कामीन तिनेची प्रथम दिधले अन्न मागुनी गेलो दुसऱ्याने तुमची इच्छा काम दाऊन म्या मागितले बळे अन्न तव ती बोलली मज कारण गुरुभक्त म्हणविसी तरी तू काढून दे डोळा मग वडे देईन बाळा ऐसे बोलता तर्जनी बुबुळा खोवनिया काढिले तरी हा अन्याय घालून पोटी माते करावी कृपा दृष्टी ऐसे ऐकता तपोजेठी परमचित्ती तोषला मग चक्षुद्वारा हुनी वसन हस्ते काढी मच्छिंद्र नंदन तो रुधिर प्रवाह अतिदारुण चक्षुद्वारा येतसे मग बोले मच्छिंद्र नंदन त्याते बुबुळ कोठे सांग माते गेरू काढून स्वहस्ते गुरुनाथा दर्शवी मग तो प्रतापी योगद्रुम मंत्र संजीवनी आराधुनी नेम सविता तेज बुबुळ धामी मंत्र प्रयोगी स्थापिले पूर्ण मंत्राचा होता पाठ बुळ संचरले चक्षुकपाट मग पूर्वस्थिती होनी अचाट तेजा लागी मिरवले मग अंकी येऊनी गोरक्षनाथ स्वकरे मुख कुरवाळीत म्हणे धन्य धन्य बा महित तुची एक सशिच्छ मग त्यासी घेऊनी अंकावरी सचिच्छासह भोजन करी
परी धैर्य शक्तीची अपार लहरी मच्छिंद्र देही मिरवतसे झाली या सांगोपांग भोजन गोरक्षकासी बोले मच्छिंद्र जाण बारे तव भक्ती पाहून परमचित्ती संतोषलो तरी मज पासीचे विद्याधन हृदय साठवी ठेवून मग अस्त्रविद्या दत्तात्रेय देणे सकळ तू ते निरोपीन कवित्व विद्या साबरी सबळ तीही विद्यार्पिली सकळ एक मास करुणी वस्तीस्थळ विद्येचा अभ्यास केला पै असो आता निरूपण पुढले अध्यायी धुंडीनंदन मालू सांगेन श्रोत्यां कारण नरहरी प्रसाद किरुनिया स्वस्ती श्री भक्तिकथा सार समंत गोरक्ष काव्य किमयागार सदा परिसोत भाविक चतुर नवमाध्याय गोडहा इति श्री कृष्णार्पणमस्तु नवनाथ भक्तिसार नवमाध्याय समाप्त।